नमस्कार मित्रांनो, बघा तुम्हाला आज गुंजा दाखवतोय. ही काळी गुंज आहे, ही पांढरी गुंज आहे. ही बघा काळी लाल गुंज आहे. आणि लाल गुंज आपल्याकडे जास्त आहेत. पांढऱ्या गुंजा आहेत का? आपण काल एक जणाचा फोन आला, ही पांढऱ्या गुंजा दाखवा. पांढऱ्या गुंजा मित्रांनो एकदम मस्त काम करतात. आणि गुंजा काय काय काम करतात काय नाही, तुम्हाला गुंजाच्या झाडाचे तांत्रिक उपाय, औषधी उपयोग आपण सर्व आज गुंजाईशी बोलणार आहेत. तर सर्वांनी गुंजाची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायची आपल्याला. गुंजाचं महत्त्व, गुंजाचे काही औषधी उपयोग, गुंजाचे काही महत्त्व हे आपण आज सर्व ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मित्रांनो, प्रत्येकाने कमेंट करायची आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून आज ना उद्या तुम्हाला अशी काही नवनवीन वनस्पती असतील, कुठली माहिती असेल तुमच्यापर्यंत पोहोचायचा चॅनल प्रयत्न करीत असतं. आपण रोजची रोज 9:15 वाजता लाईव्हवर येऊन तुम्हाला नवनवीन माहिती आपलं 1 तासभर देत असतो. तर आज तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटणार आहे गुंजाची माहिती आणि गुंजाची औषधी उपयोग, गुंजाचे तांत्रिक उपयोग, गुंजाची नवनवीन माहिती. तर बघा, ही 3 प्रकारच्या तुम्हाला मोहरी गुंजा दाखवल्यात. काळ्या गुंजा आहेत, लाल आहेत, पांढऱ्या गुंजा आहेत. आणि कुणाला जर गुंजा लागल्यास तर आपण पार्सल इकडून पाठवू शकतो. गुंजाचे काही कुणाला मित्रांनो तांत्रिक उपयोग, औषधी उपयोग माहिती असले तर कमेंटमध्ये लिहून सांगा की गुंजा अशा अशा काम करतात, अशा अशा आहे. चला मित्रांनो, कमेंट करायची. बघा, ही गुंजा अशा आहेत. आणि गुंजा जिथं भेटल्या तिथं भेटतात आणि जिथं नाही तिथं दुर्मिळ गुंजा आहेत. तर आपल्याला हिरवी गुंज, तर मित्रांनो हिरव्या गुंज आपल्याला बघायला भेटतच नाहीत, दुर्मिळमध्ये गिनल्या जाते. आणि गुंजाची किंमत भरपूर अशी हजारावर आहे. ही बघा मित्रांनो गुंजा, आता तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो. ही गुंजा पांढरी गुंज आहे. ही बघा काळ्या गुंज आहेत, ही लाल गुंज आहेत. हे बी काळ्या ठेवलेत आपण पॉकेटमध्ये थोड्या, ही पांढऱ्या पॉकेटमध्ये येतं. ही बघा लाल गुंज आहे. तुमच्या कुटुंबाला काय आहे कळवा. तर बघा हे अशा गुंजाचं जे आहे, तर ह्याच्यात आता आपण एक 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 माहिती तुम्हाला सांगतोय. काही औषधी उपयोग असतील, तांत्रिक उपयोग असतील, तर औषधी काही काही उपयोग चालतात. आणि गुंजपाला जे आपण पानामध्ये जे गुंजपाला खातो, ते हीच पाला, ह्याच गुंजाचा पाला असतो त्या गुंजपाल्यामध्ये. आणि ती कसा खातात ते तुम्हाला आज मी सांगणारच आहे. बघा मित्रांनो, ह्या पुस्तकात दिलेलं आहे गुंजाचा पाला. इथं बघा सर्व दिलेलं आहे गुंजाची माहिती. ह्या पुस्तकातून तुम्हाला आता गुंजाची माहिती भरपूर अशी आहे, ते पुस्तकाच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगणारच आहे काय काय महत्त्वाचे आहे ते.
चला मित्रांनो, कमेंट करायची, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि ही गुंज आहेत, ही गुंजाची माहिती तुम्हाला आज आपण देणार आहे. नमस्कार मित्रांनो, गुंजाची माहिती तुम्हाला एकदम मस्त भेटणार आहे. गुंजाचे तांत्रिक उपयोग असतील, औषधी उपयोग असतील, गुंज कशा कशाला कामाला येते, लक्ष्मी वृद्धीसाठी गुंजा पूजेमध्ये किती ठेवायच्या, ही सर्व माहिती आपण एका तासभरात आपण बघणार आहेत. तर गुंजाचे तुम्हाला पहिलं एक, सर्व कार्य सिद्धी होण्यासाठी आणि सन्मान वाढण्यासाठी जगामध्ये फिरताना, समाजात फिरताना तुम्हाला मान सन्मान आणि तुमची समाजामध्ये कोणी विनाकारण एखाद्या कोणी निंदा करीत असेल, समोर येऊन शागाळी करत असेल, ही पण त्याच्यात बंद होतं. तर समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान वाढून तुमची समाजात इज्जत वाढण्यासाठी एक ह्याचा तोडगा म्हणा, अगर कार्यसिद्धी म्हणा, तर कार्यसिद्धीसाठी होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पुष्य नक्षत्राची वाट बघायची. कुठलंही पुष्य नक्षत्र असेल, पुष्य नक्षत्राची वाट बघून पुष्य नक्षत्र दिवशी तुम्हाला स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छ दुसरे नवीन कपडे धुतलेले घालून तुम्हाला डायरेक्ट गुंजाच्या झाडाकडे जायचे. सूर्य उदयाच्या पहिल्यांदा गुंजाच्या झाडाकडे गेल्यानंतर तुम्हाला झाडाची जाऊन पुष्य नक्षत्र दिवशी पूजापाठ करायची. आणि पूजापाठ करून त्याला पूजापाठ करत असताना काय करायचे मित्रांनो, स्वाहाचा जप करायचा. फक्त स्वाहा स्वाहा एवढा जप करी तुम्हाला गुंजाच्या झाडाची पूजा करायची. गुंजाच्या झाडाची पूजा करून तुम्हाला गुंजाची एक छोटी मुळी खांदायची, एका बाजूची छोटी मुळी खांदून त्या मुळीला खांदत असताना लोखंडाचा स्पर्श नाही होता, स्वाहा स्वाहाचा जप करीत तुम्हाला मुळी खांदून आणून नेहमी आपल्या जवळ ठेवायची. फक्त तुमच्या जवळ कंबरला बांधा, तावीजमध्ये घाला आणि ती मुळी सर्व कार्यसिद्धी आणि तुमचं सन्मान, वशीकरण, मान सन्मान, समाजामध्ये तुमचं विनाकारण कुठं भांडण तंटा होत असेल त्याच्यापासून तुम्हाला त्याचा भरपूर असा फायदा होणार आहे. तर दुसरी गोष्ट मित्रांनो, आपण काही वनस्पतीची औषधी, काही तोडगे तुम्हाला असे सांगण्यासाठी चला चॅनल आपला सबस्क्राईब करायचा आहे. आणि दुसरं औषध तुम्हाला गुंजाचं लगेच सांगतो मी. मोतीबिंदूसाठी मित्रांनो, मोतीबिंदू झाला, काजीबिंदू झाला, त्याचे ऑपरेशन लवकर होत नाहीत. आणि ऑपरेशन नाही झाल्यामुळं माणसाचा डोळा सध्या जायची शक्यता असते. तेच पाहिजे काजबिंदू असेल, मोतीबिंदू असेल, तर एवढ्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर मोतीबिंदू जर झालेला असेल तर पांढऱ्या गुंजाचा पाला घ्यायचा आहे. पण मित्रांनो, पांढरी गुंज राहावी, पांढऱ्या गुंजाचा पाला घ्यायचा आहे. कोणती गुंज आहे, लाल, काळी आणि पांढरी तिन्ही गुंज आहेत. तुम्ही बघितले असतील पहिल्यांदा, आता दाखवल्यात, पण आता थोड्या वेळानं तुम्हाला दाखवतो. आणि पांढऱ्या गुंजाचा पाला घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये हराळीच्या मुळ्या घ्यायच्यात. हराळीच्या मुळ्या आणि हिरडा, हराळीच्या मुळ्या, हिरडा आणि तुरटी घ्यायची थोडी. आणि निर्मळीचं बी घ्यायचे, निर्मलीचं बी. आणि कल्पखडी साखर, कल्पखडी साखर भेटते मित्रांनो. समुद्र फेस घेऊन सर्व 25-25 ग्राम, 10-10 ग्राम घेऊन सर्व सामान एकत्र करून ह्याची काय करायची मित्रांनो, मधामध्ये एक गुळी तयार करायची. ह्याची गुळी केल्यानंतर वाळवून ती सुकवून त्याची गुळी तयार झाल्यानंतर ती गुळी रोज संध्याकाळी पाण्यामध्ये उघडून तुमच्या डोळ्याला नुसतं असं आवरून असं आंजन करायचे. डोळ्यामध्ये घालायची गरज नाही मित्रांनो. आपण जसं काजळ लावतो तसं फक्त तुम्हाला बाहेरून आंजन लावायचे. ही वस्तूची सर्व एकत्र गुळी बनवून सुरुवातीला एखाद्या माणसाला डोळ्याच्या औषधाला झटका बसतो मित्रांनो,
झटका म्हणजे थोडं चुनचुन करतं आणि चुनचुन करून डोळ्यातून सगळी पाणी घाण सारं निघून जातं आणि डोळा तुमचा चांगला व्हायला मोकळा होतो. तर मित्रांनो, गुंजाचे एवढे मौल्यवान काम आहेत. तर दुसरा एक उपाय, अजून एक, डोळ्यात केर कचरा गेलेला असला तर, पलटण झालेली असली तर, एक डोळ्याचा एक पलटण म्हणून एक रोग असतो मित्रांनो. तर त्याच्यासाठी गुंजा, पांढरी गुंज भिजत पाण्यात ठेवायची. पाण्यात ठेवल्यानंतर त्याची सोलून, पांढरी गुंज पाण्यात भिजत ठेवून सोलून त्याच्यावरचं साल काढायची. साल काढून घोटून त्याची गोळी तयार करायची. गोळी लिंबाच्या रसात तयार करायची मित्रांनो. आणि ती गोळी पुन्हा उघळून आंजन करायचे. आंजन केल्यानंतर त्याच्यामधून तुमचा पलटण रोग, डोळ्याचा काचबिंदू आणि मोतियाबिंदू, ही पण दोन्ही जायला मदत होती मित्रांनो. ही एक साधा आणि सोपा औषध आहे. तर काय करायचे आहे, पलटण रोग, काचबिंदू, मोतियाबिंदू जर झाला, पांढऱ्या गुंजा आणायच्यात, पाण्यामध्ये भिजत ठेवायच्यात आणि पाण्यात भिजत ठेवून त्याच्यावरची साल असते ती साल निघून जाते. साल काढायची, बारीक वाटायची, खलबत्त्यात कशात तरी, तिखटाचं कशाचं नसावं, बारीक वाटून त्याची एक लांबोळी गोळी करायची. ती गोळी तयार करताना त्याच्यामध्ये थोडा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि अशी गोळी तयार करायची. गोळी म्हणजे अशी एखादी गोळी तयार करायची. अशी गोळी तयार केली, ही पुन्हा पाण्यामध्ये उघळून तुमच्या डोळ्याला नुसतं एक महिनाभर आंजन करायचे. महिनाभर आंजन केल्यानंतर तुमच्या डोळ्याचे सर्व विकार जायला मदत होते. मोतियाबिंदू, पलटण, काचबिंदू ही पण जाते मित्रांनो. तुम्ही आता गुंजा बघून घ्या. आता म्हणले गुंजा कोणत्या दाखवा, ही बघा अशा गुंजा आहेत. तर मित्रांनो, ही गुंजा बघा, ही काळी गुंज आहे, ही काळ्या गुंजा आहेत, ही पांढऱ्या गुंजा आहेत, ही लाल गुंजा आहेत, लाल काळ्या. तर अशा आपल्याकडं 3 प्रकारच्या गुंजा आता सध्या उपलब्ध आहेत. जरीच कुणाला गुंजा लागल्या तर आपण पोस्टानं पाठवू शकतो. तर मित्रांनो, गुंजाचे अजून भरपूर अशी माहिती आणि उपयोग आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर चला मित्रांनो, आपण गुंजा तुम्हाला आता बघितल्या असत्याल. आता आपण दुसऱ्या औषधाकडे बघू. तर दुसरी गोष्ट मित्रांनो, डोळ्यामध्ये कडू एक रोग असतो, डोळ्याचा कडू रोग. 1 किलो म्हणजे किती, 1 किलो गुंजा नाहीत मित्रांनो, ही तुम्हाला एवढ्या भेटणार नाही सध्या. तर कडू रोगासाठी तुम्हाला काय करायचे मित्रांनो, तर कडू कुर्मी नेत्रातली जाण्यासाठी पांढऱ्या गुंजाचा रस, पांढऱ्या गुंजाच्या पानाचा रस तुम्हाला डोळे जर टाकला, 1-1, 2-2 थेंब, तुमचे डोळ्याचे आजार निघून जातात मित्रांनो. तर मित्रांनो, डोक्यावर टक्कल पडला असेल आणि डोक्याला केस निघून गेले असतील, तर मित्रांनो, डोक्यात टक्कल पडला असेल, केस गळत असतील, चाई लागली असेल, उंदरी लागली असेल आणि चाई लागून तिथले केस निघून गेले असतील आणि डोक्यावर एकदम असं पांढरं टक्कल पडला असेल, तर त्याच्यासाठी त्याला काय गुंजाचा वापर करायचा आहे. लाल गुंज घ्यायची, लाल गुंजेचं चूर्ण करून तुम्हाला मवळाच्या मधामध्ये घोटून तिथं जागेवर जिथं टक्कल पडलं, जिथं केस गेलेत, तिथं जर तुम्ही संध्याकाळी झोपताना काही दिवस जर लावलं, तर तुमच्या चाई पडलेली, जिथं उंदीर लागला आहे, असे केस निघून गेलेत, तिथं जर तुम्ही काही दिवस केलं तर परत तिथं केस यायला मदत होते आणि केस येऊन जातात मित्रांनो. फक्त लाल गुंजाचं चूर्ण तुम्हाला मधामध्ये घोटून जिथं केस गेलेत, जिथं चावी लागली,
तिथं तुम्हाला लावायची. काही ठिकाणी चावी म्हणतात, काही ठिकाणी उंदरी म्हणतात, तर काही ठिकाणी केस निघून जातात मित्रांनो. आणि तिथं सारं एकदम कोरच होतं तर हातासारखं केस निघून जातात. तर लाल गुंजा वाटून बारीक असे वाटून त्याच्यामध्ये मध कालवायचं आहे. मध दोन्ही एकत्र मिक्स करून संध्याकाळी झोपून तुम्ही जर काही दिवस लावलं तर तुमच्या गेलेले केस, उंदरी चाई लागली तिथं तुम्हाला बराबर केस यायला मदत होते. 1 किलो गुंजा आता आपल्याकडे सध्या शिल्लक नाहीत, आपल्याकडे थोड्या शिल्लक आहेत. आता आपल्याकडे कुठून तरी ती मागवावी लागते. बघा तुम्हाला गुंजा किती दाखवतो मी. इथं एवढ्या आहेत. हे बघा, एक पाव किलोचं पॉकेट आहे. 1 पाव किलो ही लाल गुंजा आहेत. पाव किलो लाल आणि ही पांढरे एवढे आहेत. आणि इकडे एक थोड्या अशा एवढ्या गुंजा आहेत. किलोभर काय भरणार नाहीत. तर आपल्याला कुठून तरी पैदा करावं लागतील, कुठून तरी विचारावं लागेल दुकानावर. चला मित्रांनो, परत आपण आता दुसऱ्या एका औषधाकडे बघू. दुसरं औषध आपल्याला काय करायचे ते. तर मित्रांनो, कमरेमध्ये वात होती आणि सायटिका होती आणि कंबरची नस एखादी ब्लॉक होती आणि कंबर जर दुखायली तर एखाद्या माणसाला हालचाल सध्या करता येत नाही, तर त्याच्यासाठी काय करायचे, गुंजाचा चूर्ण करून कमरेला त्याचा लेप करायचा गरम करून. गुंजा बारीक वाटायच्या, आपण पिठलं शिजवल्यासारखं ती गुंजा शिजवायच्या आणि जिथं दुखत्या तिथं संध्याकाळी झोपताना त्याचा लेप करायचा आहे. गरम गरम जसं सोसर तसं, तर त्याचा असा भरपूर फायदा होतो. तर मित्रांनो, सर्पाचं विष जर असलं तर गुंजा जर जवळ असल्या तर गुंजा वाटून पोटभर पाजल्यावर उलटी जुलाब होऊन विष उतरतं. एखाद्या माणसाचं तोंड येतं मित्रांनो, आणि तोंड आल्यानंतर मध्ये तोंडामध्ये चट्टे पडणं, तोंडामध्ये आग होणं, तर तर ह्याच्यामध्ये तोंडातल्या विकारासाठी एकदम चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. तर काय दिलेलं आहे, पांढऱ्या गुंजाचा पानाचा रस, पांढरे गुंजा घ्यायचे. अगर त्याचे पानं भेटले तर पानं घ्यायचे. पानं आणि साखर दोन्ही चावून तुम्हाला तोंडामध्ये नुसते फिरवायचे. तोंडामध्ये जर तुम्ही नुसते फिरविले तरी पोटात गेलं तरी काय होत नाही. तोंडात फिरवून तुम्हाला थुकून दिलं तरी चालतंय. असं जर काही दिवस केलं तर तुमच्या तोंडाचे विकार, तोंडामध्ये चट्टे आले, तोंडात आग होती, तोंडामध्ये खाऊ देत नाही, तोंड तुमचं जास्त वासत नाही, तर साखर आणि पानं पांढऱ्या गुंजाचे चावायचे नुसते, त्याचा रस फिरवायचा आहे. एखाद्या माणसाला मित्रांनो कोरडा खोकला लागतो आणि खोकला ते कोरडा कशानंच राहत नाही. तुम्ही भरपूर औषधे केले आणि खोकला राहायचं नाव घेत नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, गुंजाच्या पानाचा रस चावून चावून काही थोडा गिळीत चालायचे. असं का जर 2-3 टाईम केलं तर तुमचा कोरडा खोकला अवघ्या काही दिवसातच, अगर काही येळात बी राहू शकतो. कारण गुंजाचा पाला चगळ्यात चगळ्यात त्याचा रस गिळल्यानंतर जी तुमचा कप आहे ती कप सगळा मोकळून निघून जातोय. नुसतं त्याचा पाला, वाला पाला चगळायचा आहे. काल बघा कमेंट आली होती की दाहातवर प्रमेय, दाहात आणि लघवीतून
दात जाणे, तर लगेच दात जात असलं तरी दिलं इथं पांढऱ्या गुंजाचा पाला, मेहंदीचा पाला संप्रमाणात घेऊन त्याचा रस काढायचा आहे आणि ती दूध टाकून जिरे टाकून घ्यायचं आहे. एखाद्या माणसाला मित्रांनो वांजीकरण आलेलं असतं, नपुसकता झालेला असतो, त्याच्यासाठी बी एक तेल कसं बनवायचंय, तर ती तेलाची माहिती दिलेली आहे. ते तेल बनवायचे कसं, मालिश करण्यासाठी पांढरी गुंज, अक्कलकरा, मुळ्याचे बी, मुळा, अश्वगंधा, जटामाशी, मायफळ, तालीमखान, कपाशीचे तेल घ्यायचंय, कापसाचं तेल ही सर्व 50-50 ग्राम घेऊन चूर्ण अर्धा लिटर तेलामध्ये, तिळाच्या तेलामध्ये ती सर्व आटून गाळून त्याचं अर्ध्याला अर्धा सगळं चांगलं काळं पडूस तर आटवून घ्यायचंय. काळं पडून आटवून घेतल्यानंतर त्याची मालिश रोज संध्याकाळी करायची आहे. मोरचा भाग सोडून मालिश करायची. तर चला मित्रांनो, ही जी गुंजा तुम्हाला दाखवल्यात, कोल्हापूरहून एक जणाचा फोन आला होता, त्यांना 30 गुंजा लागतात पूजेला ठेवण्यासाठी. ती गुंजा म्हणजे पांढऱ्या गुंजा लागणार आहेत. ही 30 गुंजा एक जणाला फायजिता, ती आता आज उद्या येऊन पांढऱ्या गुंजा घेऊन जाणार आहेत. 30 गुंजा त्यांना लागतात. 30 गुंजा आहेत आपल्याकडे. तर ही बघा, तर खोकल्यासाठी तुम्हाला कुठली जरी असली, एखादा गुंजाचं झाड असलं त्याचं नुसता रस चावायचा आणि गिळायचा आहे. खोकल्यासाठी कोरडा खोकला येत असेल तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. ही बघा, ही पांढरी गुंज आहे. चला मित्रांनो, कमेंट करायची, लाईक करायचे, चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून नवीन अशाच तुम्हाला बघण्यासाठी. बघा मित्रांनो, ही एक असं मस्त पुस्तक आहे. पुस्तकातली काही कोणाला औषधी माहिती आपला द्यायचा प्रयत्न असतो. बघा मित्रांनो, ही उलट कमळ आहे. उलट कमळ मध्ये एक व्हिडिओ टाकला होता. ही जर ह्याची माळ करून जर तुम्ही घराच्या दारावर अशी जर बांधली तर येणाऱ्या गोष्टी उलटून माघारी जातात. म्हणून ह्याला उलट कमळ, नकटी आणि ही कोल्हापुरी चपलामध्ये करकुई आवाजी काढती चपला, ती ह्याचे फळं टाकलेले असतात मध्ये आणि म्हणून आवाज काढती चप्पल. चपलाचे आवाज काढणारी जी आहे वनस्पती ही आहे आणि हिचाच वापर केला जातो. ह्याच्यामध्ये एक मित्रांनो बी निघतं काळ्या कलरचं, आणि काळ्या कलरचं बी आपलं जे सूर्यफूल असतं, सूर्यफूलच्या आकाराचं बी निघतं. तुमच्या छातीमध्ये चमका निघत असतील, छातीत काही यातना होत असतील, ह्या काळ्या बियाचं तुम्हाला नागिनीच्या पानात जर खाल्लं तर तुमच्या छातीतल्या दुखणं, छातीच्या चमका अवघ्या काही मिनिटातच राहतात. आणि जास्त जर काही चमका असतील तर ह्याचं तुम्ही काही दिवस सेवन केलं, काही दिवस जर तुम्ही नागिनीच्या पानात जर ह्याचं चावून खाल्लं तर तुमच्या अंगामधले, छातीमधल्या चमका निघून जातात. तर ही असं ह्याला नकटी म्हणतात, उलट कमल म्हणतात. असे अलग अलग आपल्या भागातले नावं अलग अलग असू शकतात. तर हे असे मोहरी, काही ठिकाणी ह्याला वाघ नके म्हणतात मित्रांनो. ह्याच्या वाघासारख्या नक्या देतात अशा कार, ह्याला काही ठिकाणी वाघ नके म्हणतात. तरी असं ही धरतं. हो का, इतके कार आहेत नक्या ह्याच्या, हातशिलेच्या सुईसारख्या टोकदार कार आहेत. हे बघा, हे पंचमुखी रुद्राक्ष आहेत आणि उलट कमळ, नकटी, वाघाचे पंजे, असे काही काही आपल्या भागातले नाव भरपूर आहेत मित्रांनो. चला, जेवढा होईल तेवढा चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, लाईक करायची. नमस्कार जाधव साहेब, नमस्कार.
रामकृष्ण हरी पाडीमामा सकाळी 6 वाजता पोहोचलो. सकाळी पोहोचला काय 6 वाजता? रात्री नाईटने गेला होय? बर बर, ठीक आहे ठीक आहे. थांबायचं होते की 20 तारखेपर्यंत? थांबत काय झालं थांबायचं? जाधव साहेब थांबायचं होतं ना. काय लयच घाई घाई गेला लगेच. थांबायचे 20 तारखेपर्यंत काय म्हणले? मोरचं काही नाही काय म्हणल्या? नग म्हणल्या. हे बघा असं उलट कमळ आहे. विशाल गावाहून आलाय का? तिकडेच आहे गावाकड. विशाल विशाल काल लिंबाचा पाला काय काढून ठेवलाय गेलाय मोठा? इकडे तर काय कुठं लिंबाचा पाला जवळ नव्हता. लिंबाचा पाला भरपूर काढायचा होता, पण ते इथं कुणाचा काढता काय कुठं. विशाल लिंबाचा पाला काल काढलाय गेलाय मोठ्या गावाकड. बघा असं ही उलट कमळाची अशी एक माळ तयार करायची आम्ही लहानपणी. तुमचा पत्ता सांगा. मी हडपसरला राहिलाय पुण्याला. बघा असं ह्याला उलट कमळ म्हणतात. ह्याच्या नक्या भरपूर कार राहतात मित्रांनो. पुण्याला आलोय. केव्हा आलोय पुण्याला? मी आता येणार आहे की गुरुवारी. कशाला आला इकडे लगेच? मी येणार आहे 25-26 तारखेला लातूरला. उद्या पाला काढून ठेवतो. उद्या पाला काढून ठेव व्यवस्थित चांगला देऊन. नाही थांबलो जाऊन. लय घाई होती. कशाची काय होती? कशाची काय होती? काय केले घाई करा? घाईने काय काय केलंय? हो पाला सावलीत आणून ठेवून द्यायचा. वा काय नाही होत त्याला. पाला आणायचा मस्तपैकी, थोडा पाण्याने धुवून घ्यायचा. काही किडा मुंगीवर गेलेला असते इशारी कीटक, आणि थोडा मस्त सावलीमध्ये वाळवून त्याचं परत मिक्सरवर आपण चूर्ण करून ठेवू. मिक्सरवर चूर्ण करून ठेवले की आपल्याला खायला वापरायला येईल वर्षभर. आजच्या आज पाला काढून ठेवू, कारण त्याला आता फुलं येतं. कारण काय उशीर झाला तर परत काय होईल, ते फुलाचं रूपांतर फळामध्ये होईल. काय फुलं बी खायला येतील त्याच्यात. तर बघा मित्रांनो, ही बघा ही एक अशी एक माळ आहे. तर चला मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला वनस्पतीची माहिती असेल ती भेटायला मदत होते. ही बघा एक मुळे, रतनज्योत वनस्पतीची ही मुळे पाण्यामध्ये बुडवायची आणि पाणी फक्त डोळ्यात टाकायचं. तुमचे डोळ्याचे विकार सर्व निघून जातात. ही रतनज्योतची मुळे आहे. तर ह्याच्यापासून साधारण किरकोळ कारकोळ जे आजार आहे, तुमचे डोळा लाल होणं, डोळ्यातून पाणी येणं, तर ही मुळी नुसती पाण्यात बुडवायची. डोळ्यात ह्या मुळीचं पाणी जर टाकलं तर डोळे एकदम स्वच्छ होतात. मधून पाणी घाण पाणी निघतं. आणि ही मुळी पण मित्रांनो एखाद्या चांगल्या व्हायरल ड्रॉपसारखा झटका देते. डोळ्याला आग होती तरी एखाद्याला सहन होतं, एखाद्याला सहन होत नाही. अशी एवढ्या मुळीमध्ये पॉवर आहे मित्रांनो. नुसती डोळ्यात पाणी टाकलं तर एवढी नवीन नवीन तरी 1-2 दिवस भरपूर आग होती एखाद्याला, भरपूर. तर आग होती मात्रिक पाणी जर टाकलं तर. पण डोळ्यातली घाण असेल तर एक जणानंतर मला बरेच दिवस माझ्या डोळ्यामधून बारीक रीतीसारखी घाण निघायची. मग रोज बाहेर गेलं
ते एखाद्याच्या डोळ्यामध्ये घाण साचत राहते, तर रोजची रोज त्याच्या घाण निघायची डोळ्यातून. एवढी ह्याची रतनज्योतच्या मुळीची पावर आहे मित्रांनो. फक्त ह्याचं पाण्यात बुडून मुळी पाणी टाकायचे डोळ्यात, काहीच करायचं नाही. एवढी डेंजर आहे मुळी. एवढी एवढी छोटी मुळी दिसती, पण हजारो ड्रॉपची पॉवर आहे ह्याच्यामध्ये. रतनज्योतची मुळीमध्ये ह्याचा व्हिडिओ दिलेला आहे. रतनज्योत आपण काही बिया काढल्या त्याच्यामुळे ही त्याची ती मुळी ठेवलेली होती निघाली आहे. ह्याचे 2-4 मुळे आहेत आपल्याकडे, 4-5. किंवा काही काही मोठ्या मुळे आहेत. अशा मुळे आहेत. गाडी नवीन घेतली काय? जात असं आपल्या जोडीदारानं घेतली गाडी. गाडी राजुरीचे आपले जोडीदार आहेत गंभीरे, दिलीप गंभीरेने घेतली गाडी. आपलं जोडीदार ते पूजाला गेलता, गाडी घेतली. काल येळभर त्या गाडीच्याच गोंधळात गेला. गाडी आणली, मस्त आणली, शिफ्ट घेतली. तरी बघा अशा मुळे आहेत डोळ्यासाठी. मुळी मित्रांनो वर्षे 2 वर्षे एक मुळी चलती, एवढी ह्याची पॉवर आहे. आणि काही ठिकाणी ह्याचा ड्रॉप करून भेटतो. ड्रॉप करायची कशी पद्धत आहे मित्रांनो, ही एवढी एक मुळी घ्यायची, तुमचं एक ड्रॉपवर पाणी आहे, त्या ड्रॉपवर पाण्यामध्ये भिजत ठेवायची 1 तास, अर्धा तास, 2 तास, तुम्हाला जसं सण होईल त्या पद्धतीत. आणि ती पाणी फक्त ड्रॉपमध्ये टाकायचं. आणि ती पाणी ड्रॉपमधलं डोळ्यात एक जर थेंब 2-2 थेंब टाकलं, भरपूर असा झटका हाणतंय आणि डोळ्यातले सगळे घाण बाहेर काढतंय. तर ही काही ठिकाणी भीमाशंकरला ते 100 रुपयाला 1 ड्रॉप विकत भेटतो मित्रांनो. ह्या मुळीचा ड्रॉप तयार केलेला असतो त्याने. ह्या रतनज्योतचा मुळीचा ड्रॉप जी असतो ह्याचाच असतो. डोळ्याच्या विकारासाठी मित्रांनो दुसरं एक औषध साधा आणि मस्त, शेवग्याच्या पानाचा रस काढायचा आहे. स्वच्छ रस काढून वस्त्रगाळ करून त्याच्यामध्ये मोहळाचा मध टाकायचा आहे, बारक्या माशाचा. दोन्ही समप्रमाणात एकत्र कालून एखाद्या ड्रॉपमध्ये भरून ठेवायचं. आणि ती फक्त सकाळ संध्याकाळ जर तुम्ही असं डोळ्यात टाकलं तर डोळ्याचे सर्व विकार तुमचे जाऊन डोळ्याचं एकदम निरोगी राहते डोळे. आणि लांबलं जवळ दिसत नसत दिसायचं चालू राहतं. चला मित्रांनो मराठीमध्ये कमेंट करा, इंग्लिशमध्ये वाचलं तरी कळणार नाही. आशेचं लग्न कधी होईल? तुम्हाला ती रविवारी कार्यक्रमात येऊन अशा कमेंट करायचे. फक्त आशेचं लग्न कधी होईल, बाकीचं जास्त काय लिहिलं काय गडबडीत कळत नाही. फक्त रविवारी आशेचं लग्न कधी होईल एवढं कळवा, तुम्हाला भेटून जाईल त्याचं उत्तर. बघा मित्रांनो एक जांभळ्या हळदीचा एक कंद आहे छोटा, ह्याची कसं निघतं बघू तरी मोडत नाही. आशेच्या लग्नाचं उत्तर तुम्हाला रविवारी भेटेल. बघा ही स्फटिकचा ओरिजिनल मणी आहे, ते असा राहतोय. स्फटिकचा मणी आहे, एकदम दुधासारखा सफेद असतो आणि भुरकट कलरचा असतो. तुम्हाला अजून एक दाखवतो. हे बघा 2 मणी आहेत. ही मण्याचं मित्रांनो असं एक ओरिजिनल आहे. ही मणी जर तुम्ही संध्याकाळी जर असे हाणले तर ह्याच्यातून जाळ निघतो, बारीक थिनगे निघतात गारगोटीसारख्या अशा. आवाज बघा कसा येते गारगोटीसारखा. तर लाकडाचा जर आवाज बनलेला असेल तर लाकडाचा आवाज येत नाही असा. तर ही ओरिजिनल स्फटिक मणी आहेत. तर कुणाला ही स्फटिक माळ जर लागत असेल, आपल्याकडे 2 माळा शिल्लक आहेत ओरिजिनल आणलेल्या. तर चला मित्रांनो आपण आता एखाद्या ह्या पुस्तकातला औषधाचा उपाय सांगूत.
तर शरीराच्या भागातून रक्त कुठून जर पडत असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? तुमचं मूळव्याधाचं रक्त असू द्या, नाकातून रक्त कधी गळतं, कुठल्या अवयवातून जर रक्त निघत असेल तर त्याच्यासाठी आगारड्याच्या पानाचा रस घ्यायचा आहे 9 टक, आणि साखर घ्यायची 3 टक, तांदळाचं दोहन घ्यायचं आहे, मी तांदूळ शिजवलेलं त्यातलं पाणी घ्यायचं आहे, आणि ती सर्व एकत्र करून तुम्हाला पोटातून घ्यायचं आहे. ती जर असं काही दिवस घेतलं तर तुमचं रक्त जायलेलं कुठून असेल, मूळव्याधाचं असेल अगर काय रक्त जायलेलं अवघं ताबडतोब बंद होतंय. इसाब असेल एखादा मित्रांनो, तो इसाब एकदम माणसाला सळू का पळू करतो. इसाबी रोग झाला तर माणसाचा लवकर राहत नाही. तर इसाब साठी काय करायचे औषध एकदम साधा आणि सोप्या प्रकारे दिलेलं आहे. इसाबासाठी पळसाचे जाळून ते पानाची राख करायची, पळसाच्या पानाची जाळून तिची राख करायची, आणि गाईच्या दुधामध्ये खालवून गोरख चिंचाचा रस घालून ती गाईच्या तुपामध्ये घालून ती लिंबाचा रस घालून त्याची लावायच्या वरून, फक्त वरून जर लावला असं करू तर तुमचा लवकरच इसाब जाणार मित्रांनो. तर झोप येत नाही एखाद्या माणसाला, झोप येत नाही आणि इनाकारण एखाद्या माणसाचा नरडा कोरडं पडतं, त्याला ताण लागते, तर त्याच्यासाठी मित्रांनो एक मस्त औषध आहे. तर काय करायचे, जायफळ घ्यायचं, जायफळ घ्यायचं, आणि जायफळ तुम्हाला काय करायचे, उघळून दुधामध्ये उघळून किंवा मधामध्ये उघळून त्याचं चाटण तुम्हाला पोटातून घ्यायचं आहे. तुम्हाला चाटण तिचा पोटातून घेतल्यानंतर तुम्हाला झोप चांगली लागेल, आणि इनाकारण ताण लागते, नरडं कोरडं पडतंय, सारखं पाणी पिऊ वाटतंय, आणि किती पाणी पिलं तरी ताण जात नाही. त्याच्यासाठी तुम्हाला जायफळ घ्यायचं, दूध घ्यायचं, दुधामध्ये किंवा मधामध्ये एका दगडावर सांशीवर उघळून तुम्हाला त्याचं चाटण घ्यायचं, आणि वरून एक कपभर पाणी प्यायचं आहे. ह्याच्यापासून तुमचा सर्व झोप चांगली लागेल, नरड्याची कोरड असेल ती कोरड निघून जाईल, आणि एकदम चांगल्या प्रकारे काम करेल. उष्णतेवर सांगा, उष्णत्या काय होते, उष्णतेला पायाची आग पडते, हाताला आग पडते, हाताचे कधी कधी हाताचे टरकल निघत आहे, हाताची साल जाती, का अंगामध्ये आग पडते, का पोटामध्ये आग पडते, उष्णतेचा कुठला प्रकार आहे, का हाडीताप आहे, सगळीच उष्णतासाठी त्याच्यासाठी पहिले एक औषध सांगितलं आहे. त्याला काय करायचे, बिलायताच्या मुळ्या, आपलं बिलायत असतं, आणि बिलायताची एक मुळी एका माणसासाठी बारीक वाटायची, बिलायताची मुळी पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची, 4 कप पाणी घ्यायचं, 4 कप पाणी आटून त्याच्यातलं 2 कप राहिलं की खाली उतरल्यावर थंड झाल्यावर तुम्ही जर तिचा काढा असा जर काही दिवस घेताय 10-5 दिवस, तर तुमच्या 10-5 दिवसात सर्व प्रकारची उष्णता जाऊन तुमचं एकदम शरीर थंड होतंय. तळपायाची आग होत असेल तर मेंदी पाला असला तर मेंदी पाला आणून पायाला चोळायचा.
एखाद्या माणसाला मित्रांनो ताप येतो आणि ताप तिकडेच राहत नाही, तर दह्यावरचं पाणी घ्यायचं. दही आपण जर ठुलं तर काही काही वेळा दह्यावर वरी थोडं पाणी येतं, ते चमच्यानं पाणी काढून घ्यायचं आणि पाणी काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये शंखजिरे शंखजिरेचं चूर्ण टाकायचं आहे आणि ती पाणी जर प्यायला दिलं तर तुमची ताप असेल, ताप कशानंच राहत नाही. बरेच दिवस जर ताप आहे अंगात आणि तापीचं राहायचं नावच घेत नाही, तर दह्यावरचं पाणी घ्यायचंय. दह्याचं वरचं थोडं पाणी काढून त्याच्यात शंखजिरे शंखजिरे टाकून तुम्हाला ती जर पाणी दिलं माणसाला, तर माणसाची ताप अवघी काही मिनिटात काही तासात राहते. असं का जर 1-2 टाईम दिलं तर ती ताप एकदा निघून गेलेली परत ताप येत नाही मित्रांनो. साधा आणि सोपं आहे. तर ताप आल्यानंतर शंखजिरे आणि दह्याचं पाणी, जर दह्यामध्ये जर पाणी नसेल तर थोडं पाणी टाकून ठेवा, 1 तासभर राहू द्या आणि वरचं तिचं पाणी काढून घ्या. ते दह्याचा अर्क त्या पाण्यात सगळा येतो आणि शंखजिऱ्याचं चूर्ण टाकून ताप आलेल्या माणसाला जर दिलं तर ताप अंगातून काही येळातच निघून जातो मित्रांनो. अजीर्ण झाला असेल एखाद्याची भट्टी बिघडली असेल, पोट बिघडलं असेल आणि पोट बिघडल्यानंतर माणसाला भूक लागत नाही, पोट गच्च राहतं, पाणी जरी पिलं थोडं जरी खाल्लं तर पोट डंब राहतं, स्वच्छाला साफ होत नाही, बाथरूमला नीट येत नाही, तर त्याच्यासाठी मित्रांनो अजीर्णासाठी एक मस्त उपाय आहे. तर काय करायचे, जिरे घ्यायचेत. जिरे, शेंदव मीठ, सुंठीचं चूर्ण, काळी मिरी, पिंपळी आणि हिंग, ही सर्व वस्तू मित्रांनो समप्रमाणात घेऊन ह्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकून ह्याच्या हरभरा एवढ्या गोळ्या बांधायच्यात. हरभरा एवढ्या गोळ्या बांधल्यानंतर तुमच्या आजाराच्या अनुसार, तुमचा आजार किती आहे, कमी जास्त पोट साफ होत नाही, त्याच्या अंदाजेनं 1 गोळ्या 2 गोळ्या तुम्ही सकाळ संध्याकाळ जेवण झाल्यावर घेऊ शकतात. तुमच्या विवेक बुद्धीनं आजारावर तुम्हाला गोळ्या बांधून ती गोळ्या कोमट पाणी जर घेतल्या तर चांगल्या प्रकारे अजून काम करतात. पायाची खूप जळवात आहे, रात्री झोप लागत नाही, तर पायाच्या जळवातीसाठी तुम्हाला आपण एक पेशंटवर उपाय केलेले आहेत. आमरकंद घ्यायचा आहे. आमरकंद शिजवून तुम्हाला एका माणसानं 1 किलोभर आमरकंद, एक आमरकंद एका टायमाला दुधामध्ये शिजवून जर तुम्ही 1 किलोभर आमरकंद एका माणसानं जर खाल्ला, तुमची पायाची जळवात आहे ती निघून जाते. पायाला भेगा पडल्यात, पायाला भेगा पडून पायाच्या भेगातून रक्त निघतंय, पायाची त्वचा कडक झाली, ती त्वचा मऊ होण्यासाठी तूप आणि मध दोन्ही समप्रमाणात करून त्याचा वरून मलम लावायचा आहे आणि शक्यता होईल तेवढं सॉक्स घालायचे आहेत. कारण बाहेर गेल्यानंतर धूळ तुमच्या पायाला लागली त्याच्यापासून बी अजून जास्त कडकपणा येतो. जेवढे होईल तेवढे सॉक्स वापरायचे आहेत आपण.
चला मित्रांनो, जेवढे ती गुंजा बघितले नसत्या जेवढे ती गुंजा बघून घ्या बॅक कॅमेऱ्यानं. ही बघा गुंजा अशा प्रकारे आहेत. आणि जेवढे चॅनल सबस्क्राईब केला नसेल मित्रांनो, सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा, जेणेकरून आज ना उद्या नवीन नवीन अशी माहिती तुमच्यापर्यंत यायला यूट्यूब चॅनलवाला मदत करत असतं. ज्यांनी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे त्यांच्यापर्यंत यूट्यूब चॅनल ही रील पोहोचायचं काम करत असतं मित्रांनो. दारू सोडण्यासाठी काय उपाय सांगा. खूप छान माहिती देता. नमस्कार नमस्कार. तर दारू सोडण्यासाठी तर काय करायचे, दहीमनचं झाड असेल, दहीमनच्या झाडाचा पानाचा वापर करायचा आहे, त्याच्या लाकडाचा वापर करायचा आहे, त्याच्या सालीचा वापर करायचा आहे. जेवढं काय काय भेटेल त्या वनस्पतीचा तेवढ्याचा वापर करून त्या माणसाला पोटातून खायला द्यायचे मित्रांनो. त्या दहीमनचे त्याचे मनी जर तुम्ही करून जर अंगावर घातले, तुमचा बीपी जागेवर राहतो मित्रांनो. बीपी कमी जास्त होत नाही, तुमचा बीपी व्यवस्थित राहतो. एवढं दहीमनचं मूल्य करावं तेवढं कमी. तुम्हाला दहीमनचं लाकूड दाखवतो मी. माझ्याकडे त्याचे बारके मणी आहेत, बारके छोटे तुकडे आहेत. तुम्हाला दहीमनचे लाकडं दाखवतो मी आता. चला बघा मित्रांनो, ही दहीमनचं लाकूड आहे. आत्ता कमेंट केली ती दहीमनचं दारू सोडण्यासाठी काय उपाय आहे. तर ही दहीमनच्या काड्या आहेत. ही दहीमनच्या काड्या तुम्हाला अंगावर जरी धारण केल्या तरी तुम्हाला तुमचा बीपी एकदम जागेवर राहतो, बीपी कमी जास्त होत नाही. आणि हीच लाकूड असेल, ह्याची साल असेल, ह्याचे पान असतील, ह्याचं तुम्हाला पोटातून त्या माणसाला द्यायचं आहे. कंटिन्यू असं 6 महिने वर्षे जर केलं, माणूस दारू पित नाही. तर हीच मित्रांनो, हे असं लाकूड जरी असलं दहीमनचं, ही उघळून घ्यायचं आहे आणि त्याचा गंध 2 चमचे कंटिन्यू पोटातून द्यायचा आहे. असं का जर दिलं महिना 2 महिने, ती दारू प्यायची बंद करतं, तरी पण एक 4-6 महिने ह्याचा गंध काढून त्या माणसाच्या पोटात दिल्यानंतर त्याचे अन्नपचन होतं, लिव्हर किडन्या चांगलं काम करतात. तर ही दहीमनची वनस्पतीचं काडी आहे. तरी अशा काड्या आपण मणी बनविण्यासाठी छोट्या छोट्या काढलेल्या आहेत. 2-4 मणी करून जर तुम्ही गळ्यात घातले तर तुमचा बीपी एकदम जागेवर राहतो. ही अनुभव सिद्ध उपाय आहे. चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रत्येकाने, जेणेकरून आज ना उद्या अशी नवनवीन माहितीसाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे. हे दहीमनचे लाकडे आहेत. जरी कोणाला दहीमनची काडी लागली फूट अर्धा फूट, तरी आपण पार्सलनं पाठवू शकतात मित्रांनो. दुसरी गोष्ट मित्रांनो, काही लोकांनी शंका वाटते की पार्सल पाठवित येत नाही. तसं नाही मित्रांनो. बघा ही बघा, आपण पार्सल आज एक आहे, आज आपण पार्सल टाकणार. ह्याच्यामध्ये 9 घरं तावीज देतो. पुन्हा 9 घरं तावीज लागली तरी ही पत्ता लिहिला बघा त्याचा. हे मुंबईला जाणार आहे, मुंबईचं पार्सल आहे. तसं असं नाही मित्रांनो, ज्याचं तुमचं सांगितलं ती तुमच्यापर्यंत औषध असेल, 9 घरं तावीज असतील, गुंजा असतील, दहीमनचं लाकूड असेल, काय असेल, ती 100% तुमच्यापर्यंत पोहोचणार स्पीड पोस्टानं. 2 दिवस उशीर लागेल, लवकर येईल. प्रश्न फक्त एवढाच आहे. तर मित्रांनो, दहीमनच्या लाकडाचा आपण वापर केलेला आहे. दहीमनचं मस्त लाकूड आहे. फरक पडतो, दारूसाठी फरक पडतो. पण तुम्हाला कंटिन्यू त्या लाकूड असेल, पान असेल, एक 6 महिने त्या माणसाला पोटातून खायला द्यायचंय. नाही तर तात्पुरतं तेवढं पुरतं दिलं आणि गबसला असं केल्यावर गुण येणार नाही. कारण ह्याचा 6 महिने त्याला लागतात. 6 महिन्यानं ते दारू मन पेणार नाही.
आणि ही कंटिन्यू तुम्हाला ह्याचा 6 महिने तुम्हाला ह्याचा गंध काढून हे जे पानं असतील दहिमनचे, तुमच्या तिकडे कुठं दहिमनचं झाड असेल, 2 पानं आणायचे, 2 पानं वाळलेले जरी असले ते पाण्यात भिजत ठेवायचे आणि ती सकाळी फक्त आमुष्यापोटी पाणी प्यायला द्या तुम्ही. तुमच्याकडे कुठं दहिमनचे झाड असतील, दहिमनचे लाकूड असतील, दहिमनची साल असेल, सालीचं चूर्ण करा, 1 चमचा चूर्ण त्याला एक टायमाला सकाळी खायला द्या फक्त. असं कसं केलं तर सुरुवातीला 1 चमचे दिल्यावर त्या माणसाला एखाद्या वेळेस उलटी जुलाब होऊ शकतात. तर 1-2 दिवस त्रास होतो. उलटी जुलाब झाला त्या माणसानं बंद केलं नाही केलं तर आपलं औषध कंटिन्यू चालू ठेवायचे. कारण मित्रांनो एवढं ह्या वनस्पतीचं असं आहे, एखाद्या माणसाला टच केलं म्हणले तरी दारू उतरते अंगावर असले तरी, असं भरपूर बघण्यात आलेलं आहे. तरी दहिमनचं लाकूड मित्रांनो प्रत्येकाने आपल्या अंगावर ह्याचे 4 मणी जर अंगावर धारण केले तरी तुमचा BP जागेवर राहतोय. दुसरी गोष्ट मित्रांनो, काही वेळा ही लाकूड पाण्यात भिजत ठेवून ह्याचं पाणी जरी पिलं तरी शरीरामधली काय उलटा पुलटा घाण आहे ती निघून जाते मित्रांनो. तर दहिमनच्या लाकडाचं पहिलं मुख्य प्राणी काही विषारी कीटनाशक काही चावल्यानंतर ह्या झाडाखाली जाऊन ह्या झाडाखाली बसायचे, झाडाचा स्पर्श करायचे. त्यांच्या अंगातला काही विषबाधा झालेली आहे ती अवघी 20 मिनिटात 1 तासभरात शरीरातून ते निघून जायचे. ह्या झाडाखाली नुसतं जाऊन बसलं तरी शरीरामधलं निघून जाते. एवढं ह्याचा दहिमनचा उपयोग आहे. चला मित्रांनो, जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा आणि ही गुंजा बघून घ्या. ते गुंजाचे असे प्रकार आहेत. तर चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, चॅनल लाईक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आज ना उद्या चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायचा चॅनलवाला एक काम करीत असतोय. तर चला मित्रांनो, अवघा आता 1 तास होत आलेलं आहे. पटापटा चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा फायदा होईल. आज काय आणले आहे मामा? आज बघा तुम्हाला गुंजा दाखवतोय. गुंजा गुंजा बघून घ्या.
चला मित्रांनो, एक तुम्हाला औषध असं सांगतो. एखाद्या स्त्रीला वांजपणा असतो आणि वांजपणेमुळे गर्भ राहत नाही. ते गर्भ राहण्यासाठी तुम्हाला ओवा घ्यायचा आहे. सर्व औषध संप्रमाणात घ्यायचे. ओवा घ्यायचा आहे 50 ग्राम, पिंपळी 50 ग्राम, रिंगणीचे पंचांग घ्यायचे 50 ग्राम, नागकेशर घ्यायचे 50 ग्राम. सर्व चूर्ण तुम्हाला एकत्र करून गाईच्या तुपासंग ती तुम्हाला सेवन करायचे आणि वांज स्त्रीला सध्या पुत्रप्राप्ती होईल. दुसरा एक उपाय मित्रांनो, एखाद्या स्त्रीला मूलबाळ लवकर होत नाही आणि तिच्यासाठी वर्षानुवर्षे निघून गेलेत, भरपूर दिवस आपल्या हातातून गेले आणि मूलबाळ राहत नाही, त्याच्यासाठी प्रत्येक महिन्यातले एक 8 दिवस घ्यायचं एक औषध आहे. औषध एकदम रामबाण म्हणलं तरी हरकत नाही. तर औषध काय घ्यायचं आहे? ज्येष्ठमध चूर्ण. सर्व चूर्ण तुम्हाला संप्रमाणात घ्यायचे. ज्येष्ठमध चूर्ण, शिवरी, आपली रानात ऊसाच्या कडेला एक शिवरी असते, त्या शिवरीची सालीचं चूर्ण 50 ग्राम, आवळकाठी 50 ग्राम, तिन्ही वस्तूचं चूर्ण तुम्हाला 50-50 ग्राम घ्यायचं आहे. आणि 50-50 ग्राम चूर्ण घेऊन तुम्हाला गाईचं दूध घ्यायचं आहे. गाईचं दूध 1 गिलास अर्धा गिलास घेऊन ती कंटिन्यू तुम्हाला 8 दिवस घ्यायचं आहे. पाळी येऊन गेल्यानंतर 5व्या दिवसापासून घ्यायचं आहे. 5व्या दिवसापासून 8 दिवस तुम्ही ही चूर्ण केलेलं 8 दिवस घ्यायचे प्रत्येक महिन्यातलं. प्रत्येक महिन्याला जर 8 दिवस घेतलं तर असं काही दिवस घेतल्यानंतर महिना, 2 महिने, 4 महिने, 5 महिने, जसा तुमच्या गर्भाचा काही दोष असेल, शरीराचा काही दोष असेल आणि त्याच्यावर तुम्हाला गर्भ राहून जाईल, एवढा ह्याचा रामबाण उपाय. फक्त 3 वनस्पती आहेत. 3 वनस्पतीचं चूर्ण करून तुम्हाला गाईच्या दुधामध्ये घ्यायचं आहे. गाईचं निरसं दूध घ्यायचं मित्रांनो, पाणी टाकायचं नाही, तापवायचं नाही दूध, बिगर तापीचं तुम्हाला ही औषध करायचं आहे. तर एकदम चांगल्या प्रकारे ह्याचा रिझल्ट आहे. तर औषधी काय काय आहेत तुम्हाला आणखी एकदा सांगतोय की माता माऊलीला गर्भ राहत नाही आणि गर्भाचे काही विकार आहेत, एखाद्याला सांगितलेलं आहे की गर्भ राहणार नाहीत, त्या माऊलीने सध्या करून बघायला हरकत नाही. तर औषध तुम्हाला काय घ्यायचं आहे ते सांगतोय, लिहून घ्या वाटलं तर. ज्येष्ठमध चूर्ण 50 ग्राम. ज्येष्ठमध तुम्हाला कुठेही विकत भेटतो मित्रांनो, आपलं दुकानामध्ये झाडबुकीवाल्याकडं. ज्येष्ठमध झाल्यावर आवळकाठी, आवळकाठी चूर्ण मी तिथंच विकत भेटते मित्रांनो. आवळकाठी आणि शिवरी. शिवरी म्हणजे जी शेळ्या पाला खात्यात, पहिलं ऊसाच्या कडेने ती शेवऱ्या राहायच्या, ती शिवरी, त्या झाडाच्या सालीचं चूर्ण करायचे. ही झालं 150 ग्राम चूर्ण तुमचं. 150 ग्राम चूर्ण तुम्हाला सर्व एकदा डब्यामध्ये मिक्स करून ठेवायचं आहे चांगल्या प्रकारे. आणि तुमची पाळी येऊन गेल्यानंतर 5व्या दिवसापासून 1 चमचा चूर्ण 1 गिलासभर दुधात, निरशा दुधामध्ये, असं तुम्हाला 8 दिवस घ्यायचं आहे प्रत्येक महिन्यातलं. 8 दिवस झाले की परत दुसऱ्या महिन्यात पाळी आल्यावर 8 दिवस घ्यायचे. असं का जर तुम्ही काही महिने जर औषध करताय तर तुमच्या 100% संतान होईल आणि मुलाची प्राप्ती होईल. एक रत्न तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. तर एवढा ह्याचा रामबाण उपाय आहे. तर प्रत्येकाने ही कुणाकासाठी चांगली माहिती म्हणून प्रत्येकाने माहिती पाठवायची. दारू सोडण्यासाठी तुम्हाला आत्ताच आपण तुम्ही सांगितलेलं आहे की ह्याचे लाकूड, हे असं त्याचं एक लाकूड आहे,
ह्याला दैमन म्हणतात. दैमन वनस्पती म्हणजे ह्याचा पानाचा रस, सालीचा रस तुम्ही जर दुधात टाकला तर दुधाचं दही तयार करतं. म्हणून ह्याचं नावही दिलेलं आहे दैमन वनस्पती. चला मित्रांनो, तोवर गुंजा तुम्ही बघून घ्या. मी औषध एक तुम्हाला 10-10 मिनिटाला एक एक चांगल्या प्रकारे औषध सांगत असतो. तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्यायच्या मित्रांनो. चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब एवढ्यासाठीच घ्यायचं की आज ना उद्या चॅनलची तुम्हाला भरपूर अशी माहिती भेटते, औषधाची माहिती भेटते. पाळे व्याधी वेळेवर होत नाही त्याबद्दल माहिती सांगा. एखाद्या माता माऊलीला पाळी रिगलवर येत नाही, महागमुरी होते, पाळी येतच नाही, काही 2-2 महिने 2-2 महिने 2.5-2.5 महिने महागमुरी होती पाळी. त्याच्यासाठी मित्रांनो आपल्या माता भगिनीसाठी एक औषध म्हणजे आपण केलेलं औषध आहे आणि याचा वापर बी आपण केलेला आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला त्याचं नागरमोता चूर्ण भेटतंय. ती चूर्ण तुम्हाला नागरमोत्याचं चूर्ण कोमट पाण्यामध्ये सकाळ संध्याकाळ कंटिन्यू घ्यायचं आहे, बंद करायचं नाही. तुम्हाला आजपासून चालू करायचं आहे आणि चालू करून ती बंदच करायचं नाही, कंटिन्यू घेत राहायचं आहे. पाळी आल्यानंतर बंद करायचं आहे आणि पाळी येऊन गेल्यानंतर परत घ्यायचं आहे, कारण दुसऱ्या महिन्याची पाळी येण्यासाठी. असं का जर तुम्ही काही दिवस करताय तर तुमची पाळी रिगलवर महिन्याची महिना आणि तारखेच्या तारखेला येईल. गर्भशयाचे सर्व आजार निघून जातील, गर्भ एकदम निरोगी होऊन संतान उत्पत्ती व्हायला मदत होते. त्याच्यासाठी मित्रांनो पाळी एकदा की रिगलवर आल्यानंतर तुम्हाला पळसाच्या पानाचा काढा करून घ्या म्हणलेलं आहे. ती पण सर्व रोगासाठी एक रामबाण औषध आहे. पळसाचे पान आणून तुम्हाला दुधामध्ये शिजवून रोज एक पान त्याचं दूध प्यायचं, फक्त पान काढून बाजूला ठेवायचे आणि दूध प्यायचं नसतं. असं जर काही दिवस तुम्ही केलं तर तुम्हाला तुमची काया निरोगी व्हायला काही वेळ लागणार नाही. चला मित्रांनो, जेवढे आले तेवढे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण आता उद्याच्याला 9:15 परत आपण भेटणार आहेत आपल्या घरचा तंत्र या चॅनलवर.
तर गर्भ राहण्यासाठी तुम्हाला आत्ताच मी औषध सांगितलेलं आहे. व्हिडिओ बंद झाल्यावर परत तुम्हाला महागारी जाऊन व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. त्याच्यात आत्ता तुम्हाला औषध आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं औषध तुम्हाला सांगितलं मी आत्ताच. तर चला मित्रांनो, जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. ही बघा तुम्हाला गुंजाचं बॅक कॅमेऱ्यानं दाखवत आहे. ही पांढऱ्या गुंजा आहेत, काळ्या लाल गुंजा एकदम मस्त आहेत मित्रांनो. चला मित्रांनो, जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. आपण उद्या सकाळी 9:15 वाजता अजून लाईव्हवर भेटू. नमस्कार, जय हरी, जय